3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धारोपीस मरेपर्यंत जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सदर प्रकरणाची सुनावणी श्रीमती संगीता शिंदे जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या न्यायालयात झाली। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिलं। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी आरोपीनं फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप वैद्यकीय पुराव्याद्वारे तसेच फिर्यादीची पत्नी व अल्पवयीन मुलगी यांच्या साक्षी पुराव्याद्वारे अपराध सिद्ध केला। तसेच आरोपीने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणार आहे, त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी असा युक्तिवाद केला। सदर प्रकरणात सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये फिर्यादीची पत्नी, अल्पवयीन पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ, पंच, कपडे जप्ती, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। सदर प्रकरणात युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे। न भरल्यास 6 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिलं, तर कौट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।